नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत किल्ले विजयदुर्ग. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील एक सुंदर असा किल्ला. या किल्ल्याची निर्मिती राजा भोज दुसरा याने 12व्या शतकात केली आणि नंतर आपल्या छत्रपती शिवरायांनी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून 1659 मध्ये स्वराज्यामध्ये या किल्ल्याला विलीन केलं व त्या किल्ल्याचे नाव विशाळगड असे ठेवले. हा किल्ला मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. या किल्ल्याची उंची ही सुमारे 100 फीट अशी सांगितली जाते. तर समुद्री किल्ला बांधण्यामागे महाराजांचे काय बरे कारण असेल? आता आरमार म्हटलं की त्याच्यावर आपला जो बाजूचा समुद्र परिसर आहे, जेथून शत्रू आपल्या स्वराज्यावर चालून येणार होते, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, हे जी परकीय आक्रमणं व्यवसायाच्या रूपाने आपल्या स्वराज्यावर, परिणामी आपल्या महाराष्ट्रावर आणि भारतभूमीवर चालून आली होती, त्यांच्यावर आपले राजे जे दूरदृष्टे होते त्यांनी निगराणी करण्यासाठी हा किल्ला आपल्या स्वराज्यात समाविष्ट करून घेतला. या किल्ल्याचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीला पाणी मात्र गोड आहे. तर ही निसर्गाची एक देणगी, जणू आपल्या छत्रपती शिवरायांचे जे दैवी कार्य होते तर कार्याला जणू निसर्ग देखील त्याने साथ दिली होती असे आपल्याला येथे म्हणायला हरकत नाही. तर हा किल्ला आमच्या डोंबिवलीतील आयरे रोडचा राजा मित्रमंडळ या मंडळाने आणि तेथील तरुण मुलांनी, मित्रमंडळींनी हा आपल्यासमोर सादर केला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेत, कारण यात जे काही बारकावे आहेत, जे बुरुज आहेत, त्यांची अभ्यासपूर्वक माहिती बघा. तुम्ही किल्ल्यात जाण्याचा जो प्रवेशद्वार आहे ते कसं आहे, या सगळ्याचा त्यांनी नीट बारीक पूर्ण अभ्यास केला आहे. खरंच त्यांच्या ह्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. हा किल्ला विजयदुर्ग हा एक जलदुर्गांपैकी, सिंधुदुर्गानंतर विजयदुर्ग हा किल्ला आपल्या स्वराज्यात छत्रपती शिवरायांनी समाविष्ट करून घेतला. दरवर्षी हे मित्रमंडळ, आज हे त्यांचे 5वे वर्ष असून त्यांनी यावर्षी किल्ले विजयदुर्ग हा आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न खरंच खूप सुंदर आहे आणि या बाजूला एका बॅनरवर त्यांनी त्या किल्ल्याचा इतिहास, त्याची माहिती, त्याचे भौगोलिक ठिकाण आणि त्याची माहिती ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण नक्कीच या ठिकाणी भेट देऊन आपल्या छत्रपती शिवरायांच्या कार्याला एक मानवंदना म्हणून तुम्ही करा. ज्या राजांमुळे आज देव देवळात आहे, आपले हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्र धर्म, हिंदू धर्म हा जो राखला गेला ते आपल्या छत्रपती शिवरायांमुळे. या मंडळाला बघा वेगवेगळ्या प्रकारची सन्मानचिन्हे बहाल करण्यात आली आहे. खरंच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तर मंडळींनो, आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.